आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। गुरुजींनी शिक्षकी पेशाची लाज काढली। विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील तांदूळ डल्ला मारताना मुख्याध्यापक यांना रंगेहात गावकऱ्यांनी पकडले। जत तालुक्यातील पाचशापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक सिद्धगोंडा पाटील विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहारातील तांदूळ पोत शीलपॅक पोत चोरून शाळेलगत शेतकरी अण्णासो शिवराम बाबर यांच्या मालकीचे आहे व या स्वतः मुख्याध्यापक सिद्धगोंडा पाटील हे स्वतः बाबर यांना पोतं उचलून शेतात ठेव असं सांगितलं। हे सर्व दृश्य बाबर शेख माजी सैनिक यांना दिसून आले असता मुख्याध्यापक सिद्धगोंडा पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की कोण काय करतं करू दे असं बोलून पोती घेऊन जाण्यास सांगितले। त्यानंतर माजी सैनिक बाबालाल मलपा शेख यांनी तुरंत पाचशापूर गावातील विद्यमान सरपंच विनोद जाधव व पोलीस पाटील जाधव मल्हारी रावसाहेब यांना सर्व घटना सांगून संबंधित अधिकारी शिक्षण अधिकारी अनवर शेख केंद्रप्रमुख सुरेश पाटील यांना बोलावून सदर घटना तपासणी पंचनामा करण्यात आला। अधिकारी शिक्षण अधिकारी अनवर शेख यांनी संबंधित मुख्याध्यापकांना फोन करून विचारले असता ते मुख्याध्यापक सिद्धगोंडा पाटील हे फोनवरती व्यवस्थित बोलले नाहीत। सदरच्या घटनास्थळी येऊन शिक्षण अधिकारी अनवर शेख व शाळेचे केंद्रप्रमुख पाहणी करून पंचनामा करण्यात आला। जिल्हा परिषद शाळा शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये पोषण आहार पुरवला जातो, मात्र विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या या आहारावर दुसरं तिसरं कोणी नाही तर चक्क शाळेच्या मुख्याध्यापकांनीच डल्ला मारल्याची धक्कादायक बाब जत तालुक्यामध्ये उघडकीस आली आहे। मुख्याध्यापक स्वतः दुचाकीवरून तांदूळ कट्टा घेऊन जात असताना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले। या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ गावकऱ्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केला आहे। तसंच मुलांच्या पोषण आहारातील खाद्यपदार्थ चोरून नेणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। पाचशापूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चोरी प्रकरण। या प्रकरणी अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पाचशापूर येथे घटना घडली आहे। पाचशापूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पाटील हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने मिळणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदूळ चोरून घरी घेऊन जात असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं। याआधी काही नागरिकांनी सदर मुख्याध्यापकांना समजावून देखील सांगितलं होतं। जत तालुक्यात शिक्षण क्षेत्रात यामुळे खळबळ उडाली आहे।